आलं होतं आणि त्यानंतर सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन कुठेतरी पाळलं गेलं नाही आणि त्यामुळे ते पुन्हा उपोषण नाही. मला असं वाटतं की जातीचे प्रमाणपत्र देण्याबद्दलचा स्पष्ट आदेश देण्यात आले होते की जे लीगल आहेत, जे कायदेशीर आहेत, आणि त्यामुळे कायदेशीर लीगल असलेल्या आणि शासन निर्णयाप्रमाणे ज्यांना देय आहे त्यांना संपूर्ण लोकांना, संपूर्ण परिवारांना प्रमाणपत्र देण्यात आलं आहे किंवा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण नियमबाह्य मात्र व्यक्तींना किंवा नागरिकांना ओबीसीचे खोटे प्रमाणपत्र मिळणार नाही याची दखल सरकारने घेतली आहे. आता लक्ष्मण हाकेजींनी 4-5 उदाहरणं दिले आहेत ज्यामध्ये खोटे दाखले दिले असेही काही उल्लेख आला आहे. साताऱ्याचा एक उल्लेख आला आहे, एक पुरंदरमधला उल्लेख आला आहे, तर असे उल्लेखही आले आहेत. त्यामुळं एकंदरीत शासनाची हीच भूमिका आहे की ओबीसी मराठा या दोन्ही समाजावर अन्याय होऊ नये. ओबीसीच्या ताटातलं मराठा समाजाला, मराठाचं ओबीसीला असं होऊ नये. प्रत्येकाला आपला हक्क मिळाला पाहिजे. पण हे करत असताना खोटे प्रमाणपत्र जाऊ नये आणि खऱ्या लोकांना न्याय मिळावा, ही भूमिका सरकारची आहे. जे मराठा समाजाचं जे मंडळ आहे त्याचप्रमाणे ओबीसीचं जे मंडळ आहे त्यांना समान न्याय जो आहे तो सरकार कुठेतरी देत नाही असाही आरोप ओबीसी नेत्यांकडून. आजच्या बैठकीत थोडा रोष होता की निधीच्या संदर्भाने फायनान्स डिपार्टमेंटने जे काही थोडा असंतुलित केलेलं आहे ते संतुलित केलं पाहिजे असा रोष होता. पण तो आता माननीय मुख्यमंत्र्याकडे आम्ही ते पाठवलेलं आहे. माननीय मुख्यमंत्रीजी यावर निर्णय करतील. कॅबिनेटमध्ये महसूल विभागाचा एक निर्णय झालेला आहे, काय नेमकं? पनवेलमध्ये एक अमेठी एज्युकेशन सोसायटी एक जागा मागते आहे आणि ती जागा देण्याचा निर्णय आम्ही आज करतो आहे. एक मोठी 6,000-7,000 विद्यार्थ्यांची एक चांगली युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी आहे, विद्यालय, महाविद्यालय आहे. त्यांना ग्राउंड करता जागा पाहिजे आहे. तर महसूल विभागाची एक जागा त्या ठिकाणी आहे. कब्जे हक्काची रक्कम घेऊन वर्ग 2 कॅटेगरी, क्लास 1 नाही, क्लास 2 कब्जे हक्काची रक्कम घेऊन आम्ही ही जागा देणार आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे ज्या नामांकित संस्था असतात त्यांना शासन कब्जे हक्काची रक्कम घेऊन जागा देत असतं. त्या आधारावर आम्ही ही जागा अमेठी युनिव्हर्सिटीला देतो आहे. आज ओबीसी सब कमेटी की बैठक हुई. इस बैठक में सभी मंत्री थे, सभी अधिकारी थे. इस बैठक में मूलतः जो ओबीसी समाज के लिए केंद्र सरकार, राज्य सरकार ने जो स्कीम्स दी है, योजनाएं दी है, उनका योजना का रिव्यू हमने किया है. साथ साथ में हमारे जो महाराष्ट्र में जो अनेक समाज है, 353 जातियां है, इस जातियों के बारे में जो माइक्रो ओबीसी है उनके बारे में भी अनेक निर्णय हमने लिए. जुलाई के आने वाले अधिवेशन में जो कुछ बजट कम मिला है ओबीसी महामंडल को, वो बजट पूरा करे, ये भी हमने सिफारिश मुख्यमंत्री जी को की. ओबीसी हॉस्टल, उसका निर्माण जो रुका हुआ है वो होना चाहिए. हमारे राजस्व विभाग की कुछ जगह जो ओबीसी हॉस्टल के लिए चाहिए वो देनी चाहिए. ऐसे अनेक मुद्दों पे चर्चा हुई. ये भी चर्चा हुई कि ओबीसी के नाम का गलत सर्टिफिकेट निकाला जा रहा है. खासकर लक्ष्मण हाके जी ने एक 10-12 इम्पोर्टेंट एग्जाम्पल उन्हें दिए कि ओबीसी के नाम पे गलत प्रमाण पत्र निकालकर कोई लोग चुनाव लड़े हैं. एक तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. पनवेलमध्ये एमटी शिक्षण संस्थेला